जत तालुक्यातील 65 गावांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकता म्हैसाळ योजनेतील बोगद्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। बोगदा ब्रेक थ्रू या बोगद्याचं जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे। म्हैसाळ सिंचन योजनेचं जे विस्तारित पाईपलाईन योजना आहे त्या योजनेचं उद्घाटन राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झालेलं आहे। यावेळेला आमदार भाजपचे गोपीचंद पडळकर उपस्थित होते, सदाभाऊ खोत होते, खासदार विशाल पाटील होते, त्याचबरोबर अनेक भाजपचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित होते। एकंदरीत पाहिलं तर 1983-84ला हे म्हैसाळ योजनेचा प्रकल्प अस्तित्वात आला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता या ठिकाणी म्हैसाळ योजनेला मूर्त स्वरूप आणि चांगला भरघोस निधी हा भाजपच्या काळात मिळत असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं। आणि या म्हैसाळ योजनेच्या विस्तारित योजनेमुळे या पाईपलाईनद्वारे जवळजवळ 1.5-2 किलोमीटरचा बोगदा आहे आणि याच्यातून जतच्या जे 65 गावं गेली कित्येक वर्ष पाण्यापासून वंचित आहेत आणि त्यामुळं जतमध्ये दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो तो प्रश्न आता मिटणार आहे आणि 65 गावांनासुद्धा पाणी मिळणार आहे। आणि या ब्रेक थ्रू बोगद्याचा उद्घाटनाचा समारंभ कार्यक्रम या ठिकाणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी पार पडलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षहून जास्त झाले तरी या जत तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी मिळालं नव्हतं। मात्र आता या 65 गावातील आणि जतमधील इतर भागातील लोकांच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मिटणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्या पद्धतीने कामसुद्धा मोठ्या पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे। कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।